कनेक्शनने पहिली धाव नोंदवली गेली. पहिलं अर्धशतक झळकावलेलं आहे 17 चेंडूंमध्ये. तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. सुमित कर्णधार ओव्हर द विकेट. काय जबरदस्त बाउन्सर, पेस बाउन्स पण कंट्रोल नव्हता. या ठिकाणी उंचीचा दाखला घेतला गेला आणि यस तुमच्याकडे मात्र ते नियंत्रण असायला हवं. टेनिस बॉल तुम्ही वर्षभर खेळता, ज्या टेनिस बॉलला रबर बॉलच्या तुलनेने कमी बाउन्स असतो, त्याचमुळे रबर बॉल खेळताना तुम्हाला खांद्यावर नियंत्रण ठेवून गोलंदाजी हाताळायची असते आणि या ठिकाणी ते नियंत्रण नव्हतं. त्याचमुळे एक अंतधाव मिळाली. संख्या पोहोचते 2 या आकड्यावर. विक्रोळी बाजूला सरकले आणि त्यानंतर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न निखिल यांचा. जो मूड निखिलचा गेल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता त्या विपरीत काहीतरी वेगळा मूड पाहायला मिळतोय. कारण अक्षरशः तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवून खेळण्याचा प्रयत्न बाद होण्याची शक्यता होती, पण नियतीची साथ. डॉट बॉल चांगली सुरुवात सुमितची. या षटकाच्या माध्यमातून चांगला स्टार्ट देतोय स्ट्रायकर दीपक इलेव्हन भांडुपला. जसा मी उल्लेख केला की तो अप्रोच जाणवत नाहीये, जो अप्रोच अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला होता. पूर्णपणे बॅकफुटला गेलाय, बॅटची घेतली एज बॉलने आणि बॉल सरळ सरळ यष्टिरक्षकाच्या हातात विसरलाय आणि हा पहिला धक्का बसतो स्ट्रायकर दीपक भांडुपला. मिळते सफलता गोलंदाज सुमित औटीला. बघा म्हणतात ना की जेव्हा परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल ती तुमच्या बाजूने आणण्यासाठी तुमची कृती मैदानाच्या आतमध्ये खूप महत्वाची आहे आणि ती कृती सुमित औटीची पाहायला मिळाली. समोर एक अर्धशतकवीर आहे आजच्या सकाळच्या सत्रातला, पण मी सुद्धा माझ्या टीमला लीड करतोय. माझ्याकडे काय गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचा वापर मला करायचा आहे. तो केला, गुडलेनला टार्गेट केलं, चांगला बाउन्स मिळतोय बॉलला ते ओळखलं आणि त्याचमुळे त्या सर्वांच्या आधारावर सुमित औटी या दुपारच्या सत्रामध्ये एक कन्सिस्टंट बॉलर म्हणून पाहायला मिळतोय. धावफलकावर लक्ष वेधलं. धावसंख्या फक्त झाले 2. चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत 3 चेंडू 2 धावा. टॉस जिंकून निर्णय घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या 2 झालेली आहे. चांगली स्टार्ट विथ बॉल. टॉस जिंकल्यानंतर स्ट्रायकर दीपक इलेव्हन भांडुप संघाकडून सुमित औटी कॅप्टनने एक चांगली सुरुवात करून दिली. आता नवीन फलंदाज बाळकुमचे प्रितेश जोशी, ज्यांच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शतक आहे. शतकवीर प्रितेश जोशी. आता दंड बसणार आहे कारण या अगोदरच 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली होती आणि आता मात्र तो अतिरिक्त बाउन्स बॉलला मिळतोय. खूप जास्त होता, त्याचमुळे पंचांच्या वतीनं उंचीचा दाखला घेतला गेला. नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 3. फ्री हिटचा बॉल फेस करण्याची संधी प्रितेश जोशीला. जहा मारो जैसे मारो, मर्जी प्रितेश की. हो यावेळेस चांगला बॉल. गुडलेनला पिच करतोय, स्टंपला टार्गेट केलंय, बॉडी लाईन अटॅक चालू आहे सुमितचा. खरं तर रिस्क असते जेव्हा आपण स्टंप टू स्टंप अटॅक करतो, कारण तो बॉल बॅटरच्या रेश मध्ये जातो, पण तरी देखील बॅकफुटला जाऊन रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न प्रितेशचा होता आणि या फ्रीडच्या बॉलवर सुद्धा जास्त काही प्राप्त करता आला नाहीये. खूप वेग मिळतोय, हे देखील महत्वाचं आहे. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये पिचिंगला महत्व द्यावं लागते, पण रबर बॉलचा जेव्हा आपण उल्लेख करतो अशा वेळेला पिचिंग सोबत तुमच्याकडे वेग देखील असायला हवा. तो वेग पाहायला मिळतोय सुमित औटीचा. ओव्हर द विकेट. लेग स्टंप इम्पॅक्ट करणारा बॉल. लेट्स सी. दरम्यान यष्टिरक्षक त्या ठिकाणी थोडासा अडखळतो बॉल कॅरी करताना आणि दरम्यान हा देखील बॉल जातोय डॉट. वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही करता अशा वेळेला बॉलरला थोडा ॲडव्हान्टेज जातो आणि तोच ॲडव्हान्टेज आता मिळतोय सुमितला. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 5. व्हाईट बॉल. याच्या ठिकाणी पंचांचा आता इशारा आलेला आहे व्हाईट. 1 धाव वाढेल धावफरकामध्ये आणि धावसंख्या पोहोचते 4 या आकड्यावर. 4 रन्स ऑन बोर्ड. थोडीशी धीमी सुरुवात आहे. धावसंख्येला पिवळा सिग्नल लागलाय टीम विक्रोळी आणि आता लाल दिवा लागलाय की काय. दरम्यान हा डॉट बॉल जातोय, कारण गेले 2 सामने आपण जर पाहिलं त्या ठिकाणी फलंदाजांचा दबदबा होता. मागच्या सामन्यामध्ये तर फलंदाजांचाच दबदबा राहिला, मुख्यत्वे निखिलचा राहिला, पण या सामन्यामध्ये गोलंदाज सुमितचा दबदबा राहिलाय. पण काही अवांतर धावा सुद्धा तो खर्च करतोय, त्यावर थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. धावसंख्या 4. चांगला बॉल ओव्हर फुल टॉस होता. चिप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिडॉनला नाहीये. राहुल आहे लॉंगॉनला, बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 1 धाव आरामात प्रितेशने पळून पूर्ण केलेली आहे.
एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. थोडं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटकांचा क्रिकेट आहे. प्रत्येक षटकावर जास्तीत जास्त धावा पूर्ण व्हायला हव्या असं नसतं. कधी कधी गोलंदाजाची नीती, गोलंदाजाची योजना पाहून तुम्हाला तुमच्या खेळण्याच्या स्तरामध्ये बदल करायचा असतो. त्याचमुळे थोडंसं संयमी खेळ आपण फलंदाजांचा पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे विक्रोळी या संघाची 5 धावा. सन्माननीय अमोलजी म्हात्रे आणि सन्माननीय गिरीश कोचरेकर, खरं तर विक्रोळी या संघाबद्दल नक्कीच एक चांगला आढावा आपण घेतलेला आहे आणि मीरा भाईंदरकरांना सुद्धा तो अनुभव आलेला आहे. मैत्री चषक पर्व दुसरं याच वर्षी एक स्पर्धा झाली ज्या ठिकाणी आम्ही डिसेबल खेळाडूंचा एक सामना खेळवला. त्यामध्ये जसं अमोल म्हात्रे यांना कळलं की डिसेबल खेळाडू टेनिस बॉल खेळत आहेत, त्यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी 11,000 रुपयाचा जीपे विक्रोळी टीमच्या वतीनं आम्हाला मिळाले आणि ते आम्ही त्या दोन्ही संघांना वितरित केले. तर ही देखील एक जाणीव अमोल म्हात्रे सरांना आहे की त्या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाते, जे डिसेबल आहेत खेळत आहेत आणि त्याचमुळे त्यांना समर्थन देताना दोन्ही संघांना 11,000 रुपये जीपे विक्रोळियन्स मुंबई अमोल म्हात्रे यांच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत. विक्रोळियन्स मुंबईचं क्रिकेटचा जर विचार केला, अद्विने घेतलं झालेलं नाव, ऑन साईडला पूल केलंय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला थोडासा भांबावतोय, थोडासा अडखळतोय, पण शेवटच्या क्षणी बॉल कॅरी करतोय. बॉलिंग एंडला थ्रो होईल ऐश्वर्या सुर्वे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, अनुभवाचा महामेरू म्हणून देखील त्याला ओळखलं जाते. कन्सिस्टंट बॉलर म्हणून त्याच्याकडे ते वेगवेगळ्या पर्याय आहेत आणि त्याच पर्यायाचा वापर करताना पहिला बॉल डॉट त्याने हाताळला. दुसऱ्या बॉलवर पूल करण्याचा प्रयत्न प्रितेशचा होता, त्यावर मिळाले 1 धाव. धावसंख्या 6 झाले. 6 रन्स ऑन बोर्ड. अजूनही एकही मोठा प्रॉमिसिंग स्ट्रोक आला नाहीये. स्ट्रायकर्स दीपक 11 भांडुपच्या वतीने चांगला गोलंदाजीचा मारा सुरू आहे आणि विक्रोळी हा संघ मात्र स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल संपतच नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत ऐश्वर्याने. 3 पैकी फक्त एका चेंडूवर 1 धाव मिळाली. बॅक टू बॅक 2 डॉट आले. आतापर्यंत एकंदरीत 7 डॉट चेंडू आलेले आहेत या डावामध्ये. विक्रोळी या संघाला आताच गिअर चेंज करावा लागणार आहे, कारण म्हणतात ना की रेस असो वा क्रिकेट, जो वेळेवर गिअर शिफ्ट करेल तोच जिंकेल. दरम्यान वेट फॉर अंपायर सिग्नल. व्हाईट बॉलच्या या 2 धावा आपण धावफलकामध्ये ऍड करणार आहोत आणि धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. या धावा खूप महत्वाच्या आहेत आणि त्या स्वस्तात मिळत आहेत विक्रोळी या संघाला आणि ते गोळा करण्याचं काम 2 फलंदाज राहुल आणि प्रितेश जोशी करतायत. ऐश्वर्या छोटासा रनअप आहे. बॉलिंग ट्रॅक थोडासा खराब, पण तरी देखील चांगला अनुभव आणि गुणवत्ता सकाळपासून गोलंदाजाची पाहायला मिळाले. ऑन ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये मिड विकेटला. ऐश्वर्या स्वतः पोचेल बॉलवर, शोधतोय बॉल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतोय. दुसरी धावेचा प्रयत्न देखील चालवला जाईल. आता मला सांगावंसं वाटतंय, गावावंसं वाटतंय, धुंडो रे साजना. अजूनही काय बॉल सापडला नाही, पण आता फलंदाज देखील हुशार आहेत, थांबलेत आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये. मिळतात या एकंदरीत 2 धावा आणि धावसंख्या पोहोचते आता दुहेरी आकड्यावर. खूप वेळानंतर 10 धावा धावफलकावर येत आहेत. मोठे स्ट्रोक येत नाहीये, असं नाही की खेळपट्टी फलंदाजांना साथ देत नाहीये. सकाळी जर पाहिलं तर खेळपट्टीवर पाणी होता, आता थोडा पाणी सुकलेलं आहे, त्याचमुळे फलंदाजांना देखील ऍडव्हान्टेज जाते या दुपारच्या सत्रामध्ये. पण आतापर्यंत गोलंदाजी थोडी उजवी ठरली आहे टीम स्ट्रायकर्स दीपक 11 भांडुपची. यावेळेस स्ट्रोक प्रॉमिसिंग आहे. फोर्स केलाय बॉलला, उडवून दिले लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. आणि या सामन्याचा पहिला षटकार ठोकण्याचा मान प्रितेश जोशीच्या नावावर गेलेला आहे. म्हणतात ना की खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होत असतात आणि मजबूत खांद्याची फलंदाजी आता प्रितेशची पाहायला मिळते. यावेळेस ऐश्वर्या देखील मागे जाणारा खेळाडू नाहीये. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला अतिरिक्त उसळी मिळाली, पण मात्र त्या ठिकाणी जास्त काही प्रितेशला प्राप्त करता आलं नाही. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे विक्रोळी या संघाची 1 गडी बाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स टीम विक्रोळी. चला यानंतरचा सामना जो आहे त्याची देखील आपण माहिती देतोय. मंथन 11 कंदारी किंग्स बांद्रा वर्सेस श्रीजा 11 लालबाग असा पुढचा सामना असणार आहे. आपणास इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. मंथन 11 कंदारी किंग्स बांद्रा विपक्ष श्रीजा 11 लालबाग.
दोन्ही संघाच्या कॅप्टनने यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी. नवीन गोलंदाजी मार्कवर ॲज एक्सपेक्टेड सुमित अवटीलाच बोलवण्यात आलंय, कारण स्वतः कॅप्टन आहेत. पहिल्या षटकावर त्यांचं नाव त्यांनी कोरलं होतं. पुन्हा एकदा ते येत आहेत. पूल करायचं होतं, नजर हटली होती. हा स्ट्रोक खेळताना बॉल लँड होतोय मिड विकेटला. स्वतः सुमित पोचेल बॉलवर, तोपर्यंत आरामात एक धाव पळून पूर्ण केले. प्रितेश सांगतोय की अजूनही वेळ गेलेली नाहीये. या पहिल्या डावामध्ये जरी आपण 50 पूर्ण केल्या, आपल्याकडे बॉलिंग युनिट आहे, त्याचमुळे आपण जर खेळपट्टीवर थांबलो तर जास्तीत जास्त धावा पूर्ण करता येऊ शकतील. त्याचमुळे रनआउटचा धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये प्रितेश जोशी नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. म्हणतात ना की चिकाटी हा शब्द जर तुम्हाला चिकटला तर तुम्हाला पराभूत करणं कठीण होतं. ती चिकाटी पाहायला मिळेल का प्रितेशची? सुमित यावेळेस फोर्स केलाय बॉलला, स्वतः फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने सुमित आउटी. बॉल खाली येत आहेत. सकाळी आंघोळ करताना जसा हातातून साबण निसटावा तसा हा सोपा झेल निसटलेला आहे सुमित आउटीच्या बॅटमधून. एक्सपेक्ट नसते, कठीण झेल सुटला तर आपण समजून घेऊ शकतो, पण एक सोपा झेल सुटला तर ते दुःख व्यक्त करता येत नाही. आणि बघा सुमित त्या ठिकाणी ती निराशाजनक भावमुद्रा देतोय, पण आता वेळ निघून गेलेली आहे. धावसंख्या 18 जीवनदान मिळते प्रितेश जोशीला. आणि जेव्हा जेव्हा कुठल्या फलंदाजाला जीवनदान मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये तेव्हा काय घडते साक्षीदार आपण सर्व आहोतच. सुमित अवटी बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल राहुल. आतापर्यंत 2 धावांवर राहुल खेळत आहेत, थोडा वेळ घेत आहेत. प्रितेश देखील जास्तच वेळ घेतलाय. एकंदरीत 5 डॉट बॉल. यावेळेस बॉल तर यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. व्हाईट बॉल, पंचांचा अधिकृत इशारा. एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. आता प्रितेश जोशीने चेंडू घेतलेत 11. 10 चेंडूंमध्ये त्याने 11 धावा बनवलेल्या आहेत. त्याचमुळे टेनिस बॉल, रबर बॉलचा उल्लेख केला की 150च्याहून जास्त स्ट्राईक रेट तुमच्याकडे असायला हवा जर तुम्हाला तुमच्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जायचं असेल तर. ऑन इव्हन बाउन्स या खेळपट्टीवर आहे आणि खरं तर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. नो बॉल आहे. उंचीचा दाखला या ठिकाणी घेतला गेला. सुमित अवटीवरचं दडपण आता वाढतंय, कारण आता संधी मिळते राहुलला मुक्त फटका खेळण्याची. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिला विकेट निखिल जाधवचा पहिल्याच षटकात मिळाला. टीम स्ट्रायकर दीपक 11 भांडुपला. पण त्यानंतर राहुल आणि प्रितेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ घेत आहेत, पण 5 षटकांचं क्रिकेट आहे, जास्त वेळ घेऊन चालणार नाही. यावेळेस फ्लिक करायचा होता. बॅटची एज बॉल पोचतोय लेग स्लिपला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, तोपर्यंत स्वतः यष्टरक्षक बॉलवर पोचून बॉल थ्रो करतायत. एक मिळते. धावसंख्या पोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. षटकार आणि चौकारांचा जो आलेख आहे तो तुमच्या संघाची गुणवत्ता दाखवत असतो. आणि या डावाचा विचार केला तर एकमेव षटकार तिथे जोशीच्या बॅटमधून आलाय. ती फ्रिक्वेन्सी वाढवावी लागेल टीम विक्रू या संघाला. मागच्या सामन्याचा विचार केला तर सर्वोच्च धावसंख्या विक्रू या संघाच्या नावावर आहे. 89 धावा, 90 धावा त्यांच्या नावावर राहिल्यात. तर एक विक्रम, सांघिक विक्रम आपण म्हणू शकतोय. यावेळेस परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल. मधल्या यष्टीला मात्र भेदणारा हा बॉल हाताळलाय सुमित अवटीने. थोडा वेळ घेतलाय पण एंट्री लेट, पण थेट सुमित अवटीला मिळते ही दुसरी सफलता या डावातली. 2 धक्के बसलेले आहेत आतापर्यंत विक्रू या संघाला. धावसंख्या 21, गडीबाद 2. खूप जास्त वेळ प्रितेश जोशीने घेतला असं देखील आपण म्हणू शकतोय. प्रितेश जोशी बाळकुमला बिलॉंग करतो, ठाण्यातला क्रिकेट खेळतो आणि गेल्या 2-3 वर्षांपासून विक्रोलियन्स या संघाला तो रिप्रेझेंट करतोय. आणि आज त्या फलंदाजावर विश्वास होता अनडाऊटली, पण निखिल जाधव बाद झाले, प्रितेश जोशी सुद्धा बाद झाले. आता राहुलच्या सोबतीनं इरफान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. एव्हाना आपण त्यांना नेहमीच गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. हँडसम फेस म्हणून त्यांची ख्याती. आता त्यांना फलंदाजी करावी लागणार आहे आणि पाहूया ती फलंदाजी कशा पद्धतीने ते करतायत. कारण तुमची निवड तुमच्या संघामध्ये का केली गेले हे तुम्हाला माहीत असायला हवं. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून तुमची जर निवड केलेली आहे तर आताच वेळ आहे ती निवड योग्य ठरवण्याचा. प्रितेश स्वतःवर नाराज आहेत, कारण एक अपेक्षा होती कर्णधाराला गिरीश कोचरेकर यांना की एक चांगला स्टार्ट मिळवून देऊ शकेल प्रितेश, एक चांगला स्टार्ट मिळवून देऊ शकेल निखिल.
पण कॅप्टनच्या मनाविरोधात मैदानाच्या आतमध्ये घडते. गोलंदाज भाव खाऊन जाते. 2 गोलंदाज आतापर्यंत वापरलेत स्ट्रायकर दीपक इलेव्हन भांडूपने. सुमितने तर इम्प्रेस केलंय. एक चांगलं स्पेल सुमितच्या वतीनं कंप्लीट होते. धावसंख्या 21 गडी बाद 2. ओव्हर द विकेट सुमित. यावेळेस डिफेन्स केलाय. फॉरवर्ड डिफेन्स इरफानच्या वतीने आपण पाहतोय, कारण वेगाने प्रत्युत्तर देण्याऐवजी अगोदर आपण थोडासा वेळ घेऊया. तोच पवित्रा आपण इरफानचा पाहतोय. जातोय हा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले एकत्रित 5. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या फक्त 21 2 गडी बाद. हा नो बॉल ऑपॉर्च्युनिटी होती, पण इरफानच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. त्याचमुळे ते सरसावले होते स्ट्रोक कनेक्ट करण्यासाठी, पण मात्र पूर्ण करू शकले नाहीये. दरम्यान नो बॉलचा इशारा मंचांच्या वतीने मिळतोय. फ्री हिटची संधी मिळणार आहे इरफानला. या तिसऱ्या षटकाचा शेवट गोड होईल का? विक्रोळी संघाच्या वतीनं इरफान आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवेल का? दडपण जे वाढते, दबाव जो वाढतोय तो बाजूला सरेल का? कारण दबावाचा अभाव ज्या फलंदाजाकडे आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊ शकतो. तर पाहूया या ठिकाणी इरफान भाव खातोय का या शेवटच्या बॉलवर तिसऱ्या षटकाच्या. 22 धावा 2 गडी बाद. मॅजिकल फिगर ऑन स्क्रीन. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला पूल करताना बॉलला उडवलंय. मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं षटकार येतोय. 6 धावा. 6 जसा मी उल्लेख केला की दबावाचा अभाव ज्या फलंदाजाकडे आहे तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाव खाणार आहे. तो भाव खातोय. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर इरफान. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विक्रोळी संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. विक्रोळी. वेळ बदलायला वेळ लागत नाही. कित्येक वेळा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये तेच पाहिलंय. कारण आता 3 मूलभूत गरजा आहेत मनुष्याच्या. अन्न, वस्त्र, निवारा. आता मोबाईल सुद्धा वाढले आणि क्रिकेट सुद्धा. कारण मोबाईल विना कोणी मनुष्य आहे का या ठिकाणी मला कळू द्या. मोबाईल ही काळाची गरज बनली. आमच्या मामाकडे, विक्रोळीयांच्या मामांकडे फक्त मोबाईल नाहीये, बाकी सर्वांकडे मोबाईल असायला हवा. कारण मनोरंजनाचं साधन झालंय. अपडेट्स तुम्हाला मिळत आहेत. अगोदर आपण पाहिलं 10 वर्ष मागे गेलो, छायाचित्रासाठी आपल्याला कॅमेरा घ्यावा लागायचा, कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर घ्यावं लागायचं. पण आता मोबाईलमध्ये तुम्हाला सर्व काही पूर्ण करता येते चालता फिरता. नवीन गोलंदाज कोणत्या मार्कवर येत आहे? सिराज. यावेळेस रीच मध्ये होता बॉल. केलाय बॉलला आउट ऑफ रीच, नॉट ऍक्सेसिबल. मिड विकेट क्लिअर करताना 4थ्या षटकाची दमदार सुरुवात. 6 विक्रोळी. जसं हरीश पंड्या सरांनी एक उल्लेख केला की जसं टाटा कंपनीमध्ये जर आपल्याला नोकरी मिळाली तर आपण परमनंट होता. विक्रोळी या संघामध्ये जर तुम्ही येता तर तुमच्यामध्ये एक जिद्द निर्माण होते. आणि ती जिद्द आता आपण पाहतो या अगोदर इरफानची पाहिली आणि इरफानच्याच पावलावर पाऊल टाकून आता राहुल जो थोडासा वेळ घेत होता आता वेळेला आपली वेळ बनवतोय षटकाराने. ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. बॉलवर पोहोचतील वेगानं. तोपर्यंत एकदा होते पूर्ण. चांगला कॉल त्या ठिकाणी इरफानचा. 2 धावा पूर्ण होतील का? बॉलिंग एंडला थ्रो आहे. ओव्हर थ्रोची धाव मिळेल का? तर आता सर्व काय सुरळीत चाललंय विक्रोळी या संघाच्या बाजूने. त्याचमुळे दोन्ही फलंदाज सेट झाले असं आपण म्हणू शकतोय. इरफानच्या वतीनं एक षटकार आला, त्यानंतर आता राहुलच्या वतीनं षटकार येतोय, डबल येत आहेत. म्हणजे राहुलने पहिल्या 3 षटकामध्ये मात्र तो कल पाहिला की आपला संघ वर येण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल आणि आता वाट लावण्याची वेळ आले असं आपण सांगू शकतो. विक्रोळी संघ आता 4थ्या षटकापासून एक ड्रायव्हिंग सीटवर बसण्याचा प्रयत्न करतोय. 36 धावांवर आपण पाहतो विक्रोळी. चांगला फाईट बॅक. बॅटची लिडिंग एज. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि एका वादळाचा आता अंत होतोय, ज्याने कुठेतरी एक आशा पल्लवित केली होती की आम्ही 50 ते 60च्या पलीकडे जाणार आहोत. पण मात्र त्याला परतीचा प्रवास करण्यासाठी सिराजने प्रवृत्त केलेलं आहे. पहिले 2 बॉल राहिले होते राहुलच्या नावावर आणि त्यामागोमाग सिराजचा चांगला कमबॅक. बॅटची एज. बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 3रा धक्का बसतोय विक्रोळी. बघा या ठिकाणी आतापर्यंत 750 सबस्क्रायबर्स फोर्स1 लाईव्हवर झालेले आहेत आणि रोहनजी मला असं वाटतं की पुढच्या 1 तासामध्ये 1000चा पल्ला पार होण्याची दाट शक्यता आहे.
कारण आज तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे रबर बॉल खेळण्यासाठी MHBच्या या मैदानावर आलेले आहेत आणि एका बाजूला साई माऊली चषक देखील सुरू आहे. तर दोन ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. त्याचमुळे मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत हरीश सर 3000चा पल्ला पार होण्याची दाट शक्यता आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा फोर्स वन लाईव्ह. आतापर्यंत वॉचिंग किती आहे दादा? जवळपास 1000हून जास्त वॉचिंग असायला हवी. तर तितक्यांनी सबस्क्राईब केलं तर आत्ताच 5 मिनिटांमध्ये 1000चा पल्ला पार होऊ शकतो फोर्स वन लाईव्हचा. आतापर्यंत 14,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला भेट दिली आहे. तर कमीत कमी 50% प्रेक्षकांनी तरी जर प्रेम दाखवलं तर आपण 7,000चा पल्ला पार करू शकू. तर प्लीज सपोर्ट फोर्स वन लाईव्ह. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न हा नाहक प्रयत्न होता. बाद होऊ शकले असते पण मात्र आता प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा कशा मिळतील तोच प्रयत्न फलंदाजांचा दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झालेली आहे 36 धावा. सिराज पहिल्या 2 बॉलवर थोडासा महागडा ठरला पण पुढच्या 3 बॉलवर त्यांनी पूर्ण कस लावला आणि एक चांगलं क्रिकेट त्याच्या वतीनं पाहायला मिळते विथ बॉल. यावेळेस ऑन द राईज खेळायचं होतं पण बॅटची पुन्हा एकदा एज घेतली आणि बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिले 2 बॉल राहिले होते विक्रोळी संघाच्या नावावर. त्यानंतरचे 4 बॉल स्ट्रायकर दीपक 11 भांडूपच्या नावावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर 9च्या गतीनं खेळतो विक्रोळी हा संघ. 36 धावा 4 गडी बाद 36 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स टीम विक्रोळी. बघा फिरोज या गोलंदाजाला आपण पाहतो गेल्या कित्येक वर्षांपासून पण तो भाऊ असतानाच देखील एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारा फलंदाज उझेर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. जर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर उझेर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत पण मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने स्विच हिट खेळण्यासाठी देखील उझेरला ओळखलं जातं. सरळ बॅटचे फटके त्यांचे खरंच प्रेक्षकांना भुरळ घालतात आणि आता संघाला गरज असताना विक्रोळीसाठी आता शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. शेवटच्या 6 बॉलवर कुठपर्यंत पोहोचतोय विक्रोळी. लेट्स सी. नवीन गोलंदाज साहिल येत आहेत शेवटच्या षटकासाठी. चला मंथन 11 कंदारे किंग्स बांद्रा आणि श्रीजा 11 लालबाग दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने चला टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे टॉस. अकोटप्याचा बॉल बॉडी लाईन आडव्या पडीने खेळण्याचा प्रयत्न आणि जास्त दुखापत देणारा हा बॉल आहे. अशीच भावमुद्रा इरफानच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. रिप कॅच अटॅक या ठिकाणी गोलंदाजाचा पाहायला मिळाला. कारण रबर बॉल आहे. जर व्यवस्थित आपण त्या बॉलची पिचिंग ओळखली नाही व्यवस्थित आपण जर बॉलचा वेग ओळखला नाही तर असे बॉडी लाईन अटॅकचे जे चेंडू आहेत तुम्हाला दुखापतग्रस्त करू शकतात आणि जास्त दुखापत नसावी अशीच आपण प्रार्थना करूया. इरफान वन ऑफ द बेस्ट बॉलर. आज आपण त्यांची फलंदाजी सुद्धा पाहिली. म्हणजे जी भूमिका मिळेल ती मी पूर्ण करणार तोच कल आपण पाहिला इरफानचा. दरम्यान ते बाद होत आहेत आणि आता धावसंख्या फक्त थांबले 36 वर. गडीबाद झालेत 5. नवीन फलंदाज राहुल राय कांदिवलीचे हे सुपरस्टार ज्यांनी गेल्या सामन्यामध्येच एक इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली. फक्त त्या षटकामध्ये त्यांनी 1च धाव खर्च केली होती. कधी कधी विकेट टेकर ऐवजी इकॉनॉमिकल राहणं देखील रास्त आहे जर आपण टेनिस बॉल रबर बॉलचा विचार केला तर. आणि काही गोलंदाज त्यासाठीच ओळखले जातात. त्यापैकी एक गोलंदाज राहुल राय पण आता त्याला करायची आहे फलंदाजी. स्ट्राईक एंडला उझेर असतील नॉन स्ट्राईक एंडला राहुल असतील. 5 बॉल बाकी आहेत. विक्रोळी या संघाकडे 50चा पल्ला पार करण्यासाठी 50च्या आत की 50च्या पलीकडे. उझेरची उंची कमी आहे आणि तेच ओळखताना बाउन्सर हाताळला गेलाय पण तेच जसा उल्लेख केला की उझेरच्या उंचीच्या आढावा आपण घेतला तर तो एक अतिरिक्त उसळी घेणारा बाउन्सर हाताळलेला आहे आणि त्याच उंचीचा दाखला घेताना पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. धावसंख्या झाले 37. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळते आणि आता इझी डिसिजन आहे पंचांसाठी कारण या अगोदरच 1 फॉर दी ओव्हरची सूचना मिळाली होती. नो बॉलचा इशारा येतोय. आता नियती विक्रोळी या संघाच्या बाजूने झुकते की काय असंच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण पहिला बॉल धावचीच्या स्वरूपात फलंदाज इरफान बाद झाला. त्यानंतर व्हाईट बॉल आला. आता नो बॉल येतोय. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. धावसंख्या झाले 38. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अटेम्प्ट घेण्याचा प्रयत्न होता. उझेर त्या ठिकाणी बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाहीये. बाईची धाव मिळते म्हणजे फ्री हिट वाया गेलेला आहे विक्रोळी या संघाचा.
उजेरचा प्रयत्न रास्त होता, त्याने बॉलला फॉलो केलं पण कनेक्शन होणं आवश्यक होतं, झालं नाही. राहुल राय स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय झाले फक्त 39 धावा. हा तर इझी अटेम्प्ट होता पण तो पवित्रच नव्हता राहुलचा, कारण सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फुल पिन स्टंप अक्षरशः उखडली गेले आणि राहुलला परतावं लागतंय गोल्डन डक वर. पूर्णपणे ते बाजूला सरकले हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्यांना खेळायचं होतं कव्हर लॉंग ऑफला, पण बॉलचा वेग मोजता आला नाहीये. बॉल धडकला स्टंपवर आणि ते त्रिफळाचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. ऋषी वैद्य सर, नेहमीच क्रिकेटचा विचार जेव्हा जेव्हा होतो, टेलिकास्टिंग नाही आहे पण टेलिकास्टिंग नसताना सुद्धा ज्यांनी क्रिकेट खेळलं, क्रिकेट जगलं, आठवणी या आज देखील समालोचक वेगवेगळ्या स्पर्धेच्या काढतात, ते ऋषी वैद्य एक आयडॉल आहेत. मी देखील मुलाखती घेतल्या. जास्तीत जास्त खेळाडूंचे जे आयडॉल आहेत ते सन्माननीय ऋषी वैद्य सर आहेत आणि म्हणूनच खरंच एक क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेलं नाव ऋषी वैद्य तुम्हाला विक्रोळी या संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया ते स्ट्राईक वर असतील, त्यांच्या वतीने तोच त्यांचा विंटेज खेळ पाहायला मिळेल का. धावसंख्या 39 झाले, 39 रन्स. चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत या षटकातले 3. ऑन दी टोच करायचं होतं स्लॅश बॉलला, कनेक्शन प्रॉपर झालं नाही. या बॉल यष्टीरक्षकाला चकावतोय. पहिल्या डावामध्ये ऑस्टनच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा हा टाकावा लागेल का बॉल, तर पंच वळत आहेत. सर देखील सकाळपासून चांगलं परीक्षण निरीक्षण करतायत. एक नावाजलेली पंच कमिटी आपण या स्पर्धेत पाहतो. आपण पाहताय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023. यावेळेस वाईड यॉर्करचा पर्याय वापरलाय गोलंदाजाने, जो योग्य होता शेवटच्या बॉलवर फलंदाजाला अडवण्यासाठी, आणि या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आला नाहीये उझेरला. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय विक्रोळी संघाची झाले 46. आवश्यकता आहे 30 चेंडूंमध्ये 47 धावांची. स्ट्रायकर्स दीपक 11 भांडुपला, 30 चेंडू 47 धावांची गरज करूया आपण. टॉस बोलवूया मंथन 11 कंधार किंग्स बांद्रा आणि श्रीजा 11 लालबाग संघातील कॅप्टनला. चला या दोन्ही कॅप्टन्स पोहोचा. आपण त्वरित इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. मंथन 11 कंधारे किंग्स बांद्रा आणि श्रीजा 11 लालबाग या दोन कॅप्टनच्या दरम्यान करूया टॉस, आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय हरीश पंड्या सरांना. धन्यवाद. चला आपण टॉस थोड्या वेळानंतर करूया आणि समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया ज्यांची ख्याती आहे व्हॉइस ऑफ इंडिया, आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांच्या वतीनं ते योगदान, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच काय, प्रत्येक पाहुण्यांचं यथोचित सन्मान करण्याचं काम त्यांच्या वतीने नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं जाते. असे सन्माननीय हरीश पंड्या सर. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद आपका जयेश भोसले और मनीष पाटिल जी. तो अब मध्याह्न से हम अपराह्न की तरफ और फिर संध्या की तरफ आगे बढ़ेंगे. आप सभी का हार्दिक स्वागत है. सुपर स्पोर्ट्स एवं कावेंज स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय दीपक शाह, इनके स्मृति में खेली जाने वाली दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2023 रबर बॉल की ये बारिश का टूर्नामेंट है. इनामों का बादशाह दीपक शाह जिसके नाम से ये प्रतियोगिता का आयोजन किया गया है.
5 और 6 अगस्त आज और कल जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण MHB कॉलोनी गोराई में पहला इनाम 1,11,111 रुपये और ट्रॉफी, दूसरा इनाम 55,555 रुपये और ट्रॉफी। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर इनके लिए कैश प्राइज है और ट्रॉफी है। मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए कैश प्राइज है और ट्रॉफी है। हर मैच के लिए प्लेयर ऑफ द मैच अवार्ड है। 47 रन बनाने हैं 5 ओवर्स में। इस टूर्नामेंट को अंपायरिंग के जरिए कामयाब बनाते हुए हमारे मित्र करुणाकर कोटियन, नासिर शेख और अजीत मात्रे। स्कोरिंग की जिम्मेदारी अमित वाघमारी, यतीश धूरी और जय। हमारी कमेंट्री टीम की शोभा बढ़ाते हुए मनीष पाटिल और जयेश भोसले। और ये प्रतियोगिता लाइव आ रही है इस वक्त फोर्स वन लाइव, एक नया यूट्यूब चैनल, नई उमंग है, नया साज है। फोर्स वन लाइव ये ब्रॉडकास्टिंग का नया अंदाज है। तो प्रशांत मयेकर मल्टी और रोहन गुप्ते, इनको भी मैं मुबारकबाद देना चाहूँगा। आपने अच्छी शुरुआत की और एक साथ 2 जगह पर आपने ये शुरुआत की है। आज साई माउली चषक, शिम्पौली, बोरीवली और यहाँ पर MHB कॉलोनी। और बोरीवली की एक खास बात है, बोरीवली जब किसी को देता है तो छप्पर फाड़ के देता है। बहुत कम लोगों को पता होगा कि आशा भोसले जी अपने जीवन के कुछ साल बोरीवली में रही। आनंद बख्शी साहब ज्वाला एस्टेट SV रोड को लगकर कई साल वहाँ रहे। अवधूत गुप्ते श्री कृष्ण नगर बोरीवली में रहे, अभी भी उनका बंगलो है। सदगुरु वामन राव पई, इनका बंगलो श्री कृष्ण नगर में है। बोरीवली ये खिलाड़ियों की, कलाकारों की भूमि है। पॉल वलथट्टी से लेके रोहित शर्मा से लेके आज कई क्रिकेटर्स पूरी दुनिया में जो पहुँचे उसमें बोरीवली का एक बहुत अच्छा नाम है। और इस बोरीवली की पवित्र भूमि पर आप सभी का हार्दिक स्वागत है। चलो ओपनिंग बैटर्स आ जाए। स्ट्राइकर भांडुप दीपक 11, स्ट्राइकर भांडुप राहुल और प्रीतम, 2 ओपनिंग बैटर्स। 47 रिक्वायर्ड ऑफ 30 बॉल्स। तो ये बोरीवली की खास बात है। एशिया का सबसे बड़ा पैगोडा कहिए, गोराई बीच कहिए, नेशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 98 स्क्वायर किलोमीटर में थाना तक फैला हुआ ये बोरीवली में है। तो बहुत कुछ है बोरीवली में। अमिताभ बच्चन भले कहे कुछ दिन तो गुजारी है गुजरात में, हम जरूर बोरीवली कर कहेंगे कुछ दिन तो गुजारी है बोरीवली में। लेकिन बोरीवली आने के बाद भी एक चीज़ है कि कई बार मैं मिस करता हूँ गोरेगांव वेस्ट में SV रोड के ऊपर की सब्जा वाली चाय, जो हमारे प्रोफेसर मधुकर वालावलकर, योगेश वैद्य और ऋषि वैद्य के साथ कभी पीने का मौका मिला। मिसिंग दोज डेज, कब प्रहार आए और कब वो सब्जा वाली चाय हमें पीने मिले। तो इरफान मलिक जिनको आप देख सकते हैं, जब भी मनीष उनका जिक्र करते, मनीष काला चौकी में 6 बॉल में 30 रन मारने का उनके नाम रिकॉर्ड है और पहले बॉल पर विकेट गया था। और उनका इंटरव्यू जब लिया तो हमने पूछा आपको लगा था 5 बॉल में 30 मार देंगे? तो बोला हाँ मुझे लगा था मैं मार दूंगा। तो ये इरफान मलिक इस मैच में आप देख रहे हैं हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने ब्लैक सैंडो में पहला ओवर लेकर आ रहे हैं इस वक्त सिराज। कौन है बॉलर? सिराज है, फैजल बॉलर है फैजल और बैटर है प्रीतम परब जिनका अभी अभी सत्कार हुआ। बहुत सजीले अंदाज में ये स्क्वायर कट, इस तरह के शॉट्स आंखों में कैद हो जाते हैं और तेज कदम भागते हुए रनिंग बिटवीन द विकेट भी बहुत लाजवाब रही। 2 रन बन चुके हैं। 47 रन बनाते समय कोई ज्यादा दिक्कत होनी नहीं चाहिए। हालांकि पिच सूख चुका है और इसलिए अगर बॉलिंग अच्छी रही, विक्रोलियंस की हमेशा से स्ट्रेंथ रही है उनकी बॉलिंग, अगर आते हुए कैचेस को लपका गया तो विक्रोलियंस ये मैच को मजेदार जरूर बना सकता है। पहले 3 ओवर में अगर 3 विकेट मिल गए मेरे ख्याल से वी हैव अ मैच। इस बार बल्ले का मोटा सिरा, गेंद हवा में रही और विकेट कीपर स्वयं अपने दाईं ओर चले गए। लगभग 15 से 20 गज दूरी से प्रीतेश जोशी ने उस गेंद को थ्रो किया बॉलर फैजल की तरफ। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। और सबसे बड़ी बात है कि जो विक्रोलियंस ने टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर खड़ा किया वही विक्रोलियंस टीम
अब टूर्नामेंट के लोएस्ट स्कोर को डिफेंड करने जा रही है। सो ये क्रिकेट है, उतार चढ़ाव, ज्वार भाटा, मुनाफा घाटा। फुल टॉस बॉल और राहुल ने पिछले मैच के ही स्वर्णिम स्पर्श को दिखाने का प्रयास किया। गेंद के नीचे इरफान मलिक कैच को मुकम्मल करते हुए खुशी का इजहार, और राहुल अपने आप से नाराज कि मैंने ये स्ट्रोक क्यों खेला। देखिए, दो लोग कैच करना चाहते थे, हुजैर और इरफान। इरफान ने आखिरकार हुजैर को कहा भाईजान बाजू में आ जाइए, मैं कर लूंगा, और कर लिया। इरफान मलिक, पहला विकेट राहुल का। विक्रोलियंस बिल्कुल इसी की बात कर रहे थे, पहले 3 ओवर में 3 विकेटें अगर ले लेता है विक्रोलियंस, स्कोर को 20-22 तक रोकने में कामयाब होता है। वी हैव अ मैच। आखिरी 2 ओवर में 20-22 विक्रोलियंस डिफेंड करेगी, बिलीव मी, लेकिन उसके लिए वो इक्वेशन लाना पड़ेगा। नए बैटर के रूप में अब हर्ष अड़सूड़। और एक चीज आपने गौर की होगी, पहले 2 मैच के दोनों मैन ऑफ द मैच खिलाड़ी 0 पर आउट हुए। निखिल जाधव 0 और अब राहुल 0 पर। यही वो क्रिकेट है, कब हीरो से जीरो और कब जीरो से हीरो बना दे कोई नहीं जानता। वरना जिम्बाब्वे के डगलस मैरिलियर, वो वनडे किस तरह उन्होंने जिताया भारत के सामने, आज तक एक बहुत बड़ी पहेली है भारतीयों में। हाउ डगलस मैरिलियर को डू इट। वाइड बॉल अंपायर नासिर द्वारा। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 4 पर पहुंचा है। 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, चेजिंग 47। फोर्स 1 यूट्यूब लाइव चैनल को प्लीज आप लोग लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। परिवार में मम्मी, डैडी, साला, जीजा, भतीजा, भांजा, भांजी, सबको कहिए सब्सक्राइब करें फोर्स 1 लाइव। इस बार बेहतर बॉल थी फैजल की, थोड़ी सी अपील और हर्ष अड़सूड़ को लौटना होगा। जी हां, बड़ा विकेट मानना पड़ेगा फैजल को। बहुत ही उम्दा गेंद, स्टंप टू स्टंप आक्रमण रखा था, बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर किया था, और यही सही गेंदबाजी है। बॉल इन द चैनल, और यहां पर बड़ी सफलता मिलती हुई आउट होकर लौटे वहां पर हर्ष अड़सूड़। और दीपक स्ट्राइकर 11 भंडुप के ऊपर अब यहां पर थोड़ा सा दबाव विक्रोलियंस ने बनाया है। आप लोगों की जानकारी के लिए, इस प्रतियोगिता को कामयाब बनाने के लिए द ग्रेट मराठा के संस्थापक और शिवसेना शाखा प्रमुख मोहन जी पाटिल, इनका विशेष आभार। मुंबई कांग्रेस प्रदेश कमेटी के ट्रेजरर भूषण जी पाटिल, दीपक शाह के बड़े भाई शेखर भाई, इनका विशेष आभार। राजन पेडनेकर साहब, दिनेश भाई, मुकेश भाई, प्रवीण जी भगत, पोमन के उद्योगपति, मंगेश पंडित। मंगेश वड़ा पाव पूरी दुनिया में आज पहुंच चुका है, मंगेश बाबू का आपका विशेष आभार। क्रिकेट लाइफ एकेडमी, पापे स्पोर्ट्स, नरेश चावला, SSS और स्ट्राइकर स्पोर्ट्स, इन सभी का बहुत बहुत हम शुक्रिया अदा कर रहे हैं। प्रसाद येरुनकर, फैजल को मिलती हुई सफलताएं। नए बैटर अब प्रीतम के साथ जुड़ चुके हैं, अनिकेत सावंत। सावंत ने गेंद को पहले आने दिया और थोड़ा कमर से ऊपर ये गेंद थी, उसको हुक करने का प्रयास था, लेकिन बराबर टाइमिंग नहीं हो पाया है और बल्ले से ये 1 रन जरूर मिल रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पर पहुंचा। लो स्कोरिंग गेम, लो स्कोरिंग मुकाबले हमेशा दिलचस्प होते हैं। अभी अभी सुमित ढेकले ने अर्धशतक शिंपोली में लगा दिया है, साई माउली चषक में, और उनका वो मैच वहां चल रहा है, वहां से यहां पहुंचेंगे। बोरीवली की जनता के लिए आज डबल धमाका है। साई माउली चषक गावदेवी शिंपोली के मैदान पर, और यहां पर दीपक शाह मेमोरियल। फैजल ने अपना पहला ओवर बखूबी पूरा किया है। 1 ओवर के बाद स्कोर है 5 रन। अब 42 रन चाहिए बचे हुए 4 ओवर में। पहली पारी में पहले ओवर में स्कोर 5 था, दूसरी पारी में पहले ओवर में स्कोर है 5। विक्रोलियंस का एक और गेम प्लान आप देखें, युवा खिलाड़ियों को मौका। हुजैर जैसे खिलाड़ी जिसने 10 PL में इस साल डेब्यू किया, और जो उन्होंने पारी खेली 5,000 रुपए की इनामी राशि से उनको नवाजा गया। अबोल मात्रे पहले से युवा उदयमान खिलाड़ियों को मौका देने के लिए जाने जाते हैं, और ये वजह है कि इस टीम के अंदर युवा और अनुभवी 2 प्रकार के खिलाड़ियों का एक बहुत अच्छा
आपको कॉम्बिनेशन देखने मिलेगा। यहां पर ऋषि वैद्य जैसा वेटरन खिलाड़ी आप देख रहे हैं, वहीं पर आप हुजैर जैसा एक युवा खिलाड़ी देख सकते हैं। अब नया ओवर करेंगे गिरीश कोचरेकर। शिनराई टोयोटा ऑटोमोटिव कंपोनेंट्स, विक्रोलियंस जैसी टीमों को उन्होंने रिप्रेजेंट किया। हाल ही में खंडाला सीसी को उन्होंने टाइटल जितवाया। अच्छी शुरुआत करते हुए मुंबई का कॉइन बॉक्स गेंदबाज और साथ में ऋषि वैद्य। ये लाइन आपने बहुत बार सुनी है, लेकिन सुना देता हूं। मुंबई क्रिकेटला पडलेला गोड स्वप्न, ऋषिकेश केशव वैद्य। दो सीनियर प्लेयर्स इस टीम में। थोड़ा गेंद नीची भी रही, धीमी भी थी। गिरीश कोचरेकर बहुत अच्छा चेंज ऑफ पेस करा रहे हैं। ये बहुत जरूरी है। जब आप बल्लेबाज के स्ट्रांग जोन में उसको चाहिए वो खाना परोसोगे तो वो खा भी लेगा और डकार भी लेगा, लेकिन जब उसका पसंदीदा खाना नहीं मिलेगा तो वो बिलबिला उठेगा। और वही वहां पर करते हुए गिरीश बिंदी गेंद। आज के दिन का ये तीसरा मुकाबला, दोपहर के सेशन के 4 मुकाबले बाकी। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, एक बार फिर से गेंद के लाइन और लेंथ दोनों ने परेशान किया है। वहां पर अनिकेत सावंत को गिरीश कोचरेकर के सामने चुनौती रहेगी अनिकेत सावंत की। अच्छी बात यह है इस वक्त के प्रीतम परब को स्ट्राइक से दूर रखा है। इस बार क्या गेंद बल्ले को छुई थी? जी हाँ, मेरे ख्याल से एक जो एंगल लिया था गेंद ने, शायद ऐसा लगा, डिफिकल्ट चांस था। लेकिन लगातार 4 गेंदों पर कोई रन नहीं है। 0 0 0 0 जो ऑडी का लोगो बन जाता है। इट्स एन ऑडी बॉलिंग। अब ऑडी बॉलिंग को एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करते हुए अगर 2 डॉट बॉल और डाल दिए तो धमाल हो जाएगा आज। जी हाँ, यहां पर 1 रन बन सकता है। डायरेक्ट हिट एंड यस इट इज आउट हो गए प्रीतम परब। मान न मान मैं तेरा मेहमान। और यहां पर लगातार 5 बिंदी गेंदे करने में सफल रहे हैं गिरीश कोचरेकर। क्या ये पहला मेडन ओवर होगा? और अगर ये मेडन ओवर होता है तो डेफिनेटली जो प्रेशर है वो दीपक स्ट्राइकर भांडुप के ऊपर आ जाएगा, क्योंकि विक्रोलियंस उंगली पकड़ने दो तो कलाई पकड़ लेगी। अभी उनके पास मुकेश दास, इरफान मलिक जैसे मजे हुए गेंदबाज बाकी है। आई थिंक दिस इज गोइंग टू बी अ वेरी गुड मैच। नए बैटर है ऐश्वर्य सुरवे, मुंबई कस्टम्स के खिलाड़ी है। उमेश 11 के लिए कई साल उन्होंने क्रिकेट में सेवा दी है और बहुत अच्छा टैलेंट कहा जाएगा। रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल तीनों इसका। अब यहां पर ये आखिरी बॉल अगर डॉट कर देता है गिरीश कोचरेकर, विक्रोलियंस आई थिंक कैन डू इट। उनके पास बॉलिंग ऑप्शंस भी बहुत है। राहुल वराडकर है, इरफान मलिक है। अरे खेल रहा है सुमित उधर। मंथन 11 कांदारी किंग्स बैंड्रा और श्रीजा 11 लालबाग आपको टॉस के लिए संपर्क करना है। गिरीश कोचरेकर अपनी आखिरी गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट और यहां पर 1 रन। ओ अंडर एंड थ्रो था, बिल्कुल बॉलिंग एली पर जिस तरह बॉल को फेंकी जाती है, लेकिन जहां 1 होना चाहिए था वहां 2 हो गए। मुकेश दास ने बैकअप किया, लेकिन क्या लाजवाब ओवर किया गिरीश कोचरेकर ने। पहली पारी में भी हमने 1 रन का एक ओवर मेरे ख्याल से राहुल के द्वारा देखा था और इस वक्त स्कोर हो गया 7। 2 ओवर की समाप्ति पर उसका मतलब यह है कि बची हुई 18 गेंदों में अब 40 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट 13.33। मंथन 11 कांदारी किंग्स बैंड्रा और श्रीजा 11 लालबाग दोनों टीमों की जानकारी के लिए मैं बताना चलूं कि ये मैच खत्म होने से पहले अगर टॉस के लिए आप रिपोर्ट नहीं करते हैं तो आपका मैच जो है, ये पहला मैच 4 ओवर्स का रहेगा। आयोजकों ने ये यहां पर तय किया है। साई अंशुल स्पोर्ट्स के हमारे दत्ता चौहान जी आपसे प्रार्थना है मंच पर आए। दत्ता शेठ, SAS साई अंशुल स्पोर्ट्स मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के आयोजक। और साथ में मैं बुलाना चाहूंगा रणजी ट्रॉफी प्लेयर प्रथमेश नाना पवार, आपसे भी प्रार्थना है आप मंच पर पधारें।
प्रथमेश पवार, वन ऑफ द स्टाइलिश ओपनिंग बैटर, कई टीमों के लिए उन्होंने खेला, उमर 11, रायगढ़, साई 11 और रिलायंस के लिए लेदर बॉल क्रिकेट। बहुत पुख्ता लेवल का क्रिकेटर प्रथमेश पवार, आपसे प्रार्थना है मंच पर आए। दत्ता शेठ, साई अंशुल स्पोर्ट्स मंचावर यायचं आहे। नए ओवर की शुरुआत फैजल द्वारा, 18 बॉल 40, नए ओवर की पहली गेंद घूमते रह गए वहां पर। अब प्रीतेश जोशी ने डायरेक्ट हिट कर दिया है, अपील की जा रही है। फोटो फिनिश वाला क्रिकेट है, यही तो क्रिकेट लोग देखना चाहते हैं। विक्रोलियंस की भी क्या बात करूं, जब दिल पर चोट लगेगी तभी तो बात बनेगी। स्कोर कम हुआ है और जाग उठा है विक्रोलियंस। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचा है। चेजिंग 47, लो स्कोरिंग मैच। पहले मैच में रनों का टावर बनाया, दूसरे मैच में रनों का अपार्टमेंट बनाया, और मैच जिस तरह चल रहा है, मराठी में कहा जाए तो धावांची बैठी चाळ बघायला मिळेल। स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल लेफ्ट आर्म ऑलराउंडर, मतलब दीपक शाह की बैटिंग को देखने के लिए, बॉलिंग को देखने के लिए लोग भर जाते थे मैदान। और शरू भाई सीताराम 11 के, उसका दीपक पर इतना प्रेम था, दीपक आहे म्हणजे आपण जिंकलो, ये दीपक था। इस बार बड़ा स्ट्रोक, प्रीतेश जोशी के सर के ऊपर से बॉल गई वहां पर मुकेश दास के पास। डीप थर्ड मैन पर मुकेश दास थोड़े से धीमे रहे और जहां 1 रन होना चाहिए था वहां 2। यह क्रिकेट है, 1 को 2, 2 को 3 में तब्दील करते रहना होगा। पुअर फील्डिंग, 1-1 रन मायने रखेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंचा, 37 की जरूरत है। तीसरा ओवर चलता हुआ, इस पारी में अब तक एक भी चौका लगा नहीं है। ऐश्वर्य सुरवे अब बैटिंग के लिए आते हुए। लेदर बॉल क्रिकेटर को रबर बॉल क्रिकेट का फायदा क्यों होता है, यह भी एक फैक्टर है। आप देखिए हैंड आई कोऑर्डिनेशन। इस बार स्ट्रोक तो खेला है, लेकिन राहुल चांदोरकर, ओ माय गॉड, स्लिप हो गए, बिल्कुल उंगलियों में ताली मारती हुई गेंद नीचे गिर गई। लास्ट मोमेंट पे जब बॉल उंगली पर आई, उनके पैर फिसल गए, नहीं तो क्या कैच हो सकता था। मेरा ये मुतालबा है कि अगर ये कैच होता तो 1 लाख लोग उसको देखते। दैट काइंड ऑफ एफर्ट, बट कैच नहीं हो पाया, ये कड़वा सच है। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पर पहुंचा है। 3 विकेट के नुकसान पर 12। इस बार ऑन ड्राइव पर 1 रन लिया इरफान मलिक के पास। इरफान लेफ्टी है, उनका थ्रो अच्छा है, लेकिन प्रीतेश वहां पर आप देखिए, चाय का प्याला होठों तक आया और होठों पर चाय का प्याला लगाने से पहले चाय फिसल गई। तो दिनू कांबळे सुल्तान खान ने Z+ जोड़ी है। हाल ही में उनके द्वारा एक टूर्नामेंट का आयोजन होने जा रहा है, हमारी शुभकामनाएं हैं। लेकिन फोटो फिनिश वाला क्रिकेट, विक्रोलियंस ने नाक में दम करके रखा है इस वक्त दीपक स्ट्राइकर भांडुप के लिए। इस बार ऐश्वर्य का बढ़िया शॉट, स्टैंड एंड डिलीवर, और 16 गेंदों के बाद यह 6 आया, और जब आया बड़ी खुशियां दे गया। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर पहुंचा है। 20 पहली खराब गेंद थी। गिरीश ने जो प्रेशर बनाया था वो अब थोड़ा रिलीज हो रहा है। हालांकि अभी भी एक अच्छा ओवर विक्रोलियंस को मैच में ला सकता है, लेकिन उन्हें जरूरत है नियमित अंतराल पर विकेटें लेना। सीमित ओवरों के क्रिकेट की यही खास बात होती है, नियमित अंतराल पर विकेटें चटकाते रहना, वही एक तरीका है छोटे स्कोर को बचाने का। इस बार बॉल अच्छी रही, लेकिन विकेट कीपर को चकमा देती गई, और जहां कोई रन नहीं होना चाहिए था वहां रन जरूर बना है। दूसरा लेने का प्रयास, अब क्या यहां पर विकेट गिरेगा? जी हां, 1 का लौटना तय है, और अनिकेत सावंत वहां पर बाई का रन, और अनिकेत सावंत की पारी का अंत तुरंत। मंथन 11 कांदारी किंग्स बैंड्रा और श्रीजा 11 लालबाग संपर्क करें टॉस के लिए स्टेज के ऊपर। फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर आप सभी का हार्दिक स्वागत है। आज शनिवार है, वर्किंग डे है। अगर आपका हाफ डे है तो आप
ऑफिस से निकल चुके होंगे, ट्रेन में होंगे, बस में होंगे, ओला में होंगे, उबेर में होंगे, मेट्रो में होंगे, दुकान में, मकान में, गार्डन में, सलून में, जहां कहीं भी हो, जरूर देखना न भूले दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी ऑन फोर्स वन लाइव यूट्यूब चैनल। प्रशांत मयेकर मल्टी और रोहन गुप्ते, इनके द्वारा ये चैनल को लॉन्च किया गया है। स्कोर 21, सो नाउ 26 रिक्वायर्ड ऑफ लास्ट 12 बॉल्स। ये ओवर बहुत निर्णायक रहेगा, जिसको करने की जिम्मेदारी अब मेरे ख्याल से इरफान मलिक को सौंपी गई है। नए बल्लेबाज है राज गुठनकर। सिद्धेश्वर बॉयज के लिए कई साल क्रिकेट खेला उन्होंने, फिर सैंडी एसपी, रायगढ़, कई बड़ी टीमों के लिए राज गुठनकर ने क्रिकेट में नुमाइंदगी की है। दत्ताबाऊ चव्हाण और जयसिंह मकवाना, आपसे प्रार्थना है आपको मंच पर आना है। साई अंशुल स्पोर्ट्स दत्ताबाऊ चव्हाण आणि जयसिंह मकवाना मंचावर यायचं है। इरफान मलिक, अब क्या ये मैच का टर्निंग पॉइंट रहेगा ये ओवर? लेट्स वेट एंड वॉच। राज, धीमी गेंद इरफान मलिक की, रन लेने का वहां पर जोखिम और अपना विकेट दे दिया ऐश्वर्य सुरवे ने। जरूरत से ज्यादा जल्दबाजी की जरूरत क्या थी? ऐश्वर्य सुरवे स्ट्राइक चाहते थे, राज गोठनकर कह रहे थे थोड़ा रुक जा, मैं अभी आया हूं, मैं भी रन बना सकता हूं। बातचीत का दौर टूटा और ऐश्वर्य आउट हो गए। ये वो विकेट था जिसकी तलाश थी और इरफान मलिक ने यहां पर अब टीम के लिए उम्मीदें जगाई है। अब 11 गेंदें बची और मैच जीतने के लिए रन चाहिए 26। दत्ताबाऊ चौहान, साई अंशुल स्पोर्ट्स और जयसिंह मकवाना, आपसे भी प्रार्थना है मंच पर आए। राज गोटनकर के लिए अब वाइड बॉल की गई है। 3 पर आउट हुए प्रीतम, राहुल आउट हुए 0 पर। उसके बाद हमने देखा अनिकेत सावंत भी आउट हुए, वहां 2 रन बनाकर 0 पर आउट हर्ष अड़सूड़। नियमित अंतराल पर विकेटें जरूर गिरी है, 14 रन बनाकर आउट हुए हैं यहां पर। फॉलो विकेट्स 3, 4, 5, 21, 21। मैं प्रार्थना करूंगा उमेश मांजरेकर, द लेजेंडरी टेनिस बॉल क्रिकेटर, लेदर बॉल क्रिकेटर, आपसे प्रार्थना है मंच पर पधारें। दीपक शाह का टूर्नामेंट हो और उमेश मांजरेकर हाजिर ना हो, ऐसा हो ही नहीं सकता। उमेश मांजरेकर ने खुद कहा है कि उनके जीवन में संदीप दलवी, उदय नाबर और दीपक शाह, ये वो 3 गेंदबाज थे जिनको उन्होंने बहुत इज्जत दी। सो वेलकम उमेश मांजरेकर एंड रिक्वेस्टिंग यू टू ग्रेस द ओकेजन। आइए मंच पर पधारिए उमेश मांजरेकर जी। इस बार बल्ले को अच्छे से घुमाया है, गेंद वहां घास में क्या खो गई है, 1 रन को पूरा किया, दूसरा लेना चाहते थे, वहां पर राहुल चांदोरकर थोड़ा सा रिएक्शन धीमा था। अब ये जो रनों की फिजूल खर्ची है, ये थोड़ा सा रोका जा सकता था। 2 से 3 बार ऐसा हुआ जहां विक्रोलियंस ने एक्स्ट्रा रन दे दिए। अगर वो 3 रन कम देता विक्रोलियंस, एक बहुत बड़ा फैक्टर रह सकता था। छोटे मैच में 1-1 रन मायने रखेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 25 पर, अब 22 की जरूरत है। चौथा ओवर चलता हुआ इरफान मलिक अपने पूरे तजुर्बे का निचोड़ उतारते हुए गेंदबाजी करते हुए, लेफ्ट आर्म ओवर, फुलर लेंथ की बॉल थी, यहां पर वाइड दी गई अंपायर द्वारा, गेंद पीछे गई, यानी कि कुल मिलाकर 2 रनों का इजाफा। स्कोर हो गया 27। 5 विकेट के नुकसान पर 20 रनों की जरूरत है और चौथा ओवर इस वक्त चल रहा है। 9 बॉल 20 रन, 9 चेंडू 20 धावा, 9 बॉल्स 22 विन। विक्रोलियंस एक संघर्षपूर्ण मुकाबला खेल रही है। 3 अच्छी गेंदें चाहिए। आइए जयसिंह मकवाना, राजन मकवाना, महेश मकवाना, विजय मकवाना और जयसिंह मकवाना, मकवाना ब्रदर्स।
और इस बार जोन में आ गया, अब ये बॉल नहीं कर सकते इरफान मलिक। राज गोठनकर रबर स्टैंप लगाते हुए बताते हुए कि अगर आगरा वालों के पास ताज है तो स्ट्राइकर भांडुप दीपक के पास राज है। अब 8 बॉल 14 रन, खलबली मचा दी उस सिक्सर ने, राज गोठनकर। दोस्तों महेश मकवाना राहुल 11 1995 बेस्ट बॉलर 25,000 रुपए 1995 में उन्होंने हासिल किए। उनके भाई विजय मकवाना टाटा हॉस्पिटल के लिए खेलते हैं। राजन मकवाना टार्जन टा के नाम से मशहूर है। और ये है चौथे भाई जय सिंह मकवाना, साथ में दत्ता शेठ, साई अंशुल स्पोर्ट्स। उमेश मांजरेकर जी आपसे भी प्रार्थना है मंच पर पधारे सर। एक और धीमी गेंद यहां पर इरफान मलिक की, 7 गेंदे 14 रन, 7 balls and 14 to win। बहुत बड़ी बात है मकवाना ब्रदर्स। दत्ता शेठ की एक और खास पहचान है कि उनके दोस्त उनको शेठ के नाम से बुलाते हैं और उनके जो कैप होते हैं, कैप की डिजाइन जो करता है तो जयसिंह मकवाना, ये वो मकवाना है जो थोड़े कम लाइमलाइट में रहे, लेकिन ये कह सकते हैं महेश मकवाना माझा भाऊ है, राजन मकवाना माझा भाऊ है, इली माझा भाऊ है, और वो तीनों बोलेंगे जयसिंह आमचा भाऊ है। जयसिंह नाम में ही जय है और जयसिंह आपके लिए यही कहेंगे जय हो, मंगलमय हो। अब आखिरी ओवर, राहुल राय, सामने बैटर है आकाश। ओह क्या गेंद की है वहां पर, स्नॉटर रिपर, राहुल राय। नींद आने पर वाघ बकरी चाय और गेंदबाजी में राहुल राय, दोनों का जवाब नहीं। पिछले मैच में 5 बिंदी गेंदें की थी। मुकेश दास को 3 अच्छी गेंदें और करनी है मैच को लगभग अपने फेवर में लाने के लिए। पहली बॉल राहुल राय पहली बॉल डॉट है, अगली 2 गेंदें इंपॉर्टेंट रहेगी। राय की गेंद और यहां पर चली, हॉट शॉट, 6 रन। इसीलिए क्रिकेट बल्लेबाजों का खेल है, एक खराब गेंद और खेल खल्लास। 4 बॉल 8, 4 बॉल 8 रन, 4 balls 8 runs। क्या शॉट खेला है आकाश ने, फ्लैट 6, शानदार 6। लेकिन अभी भी ये मैच में बहुत सारी जान बाकी है। लेकिन आकाश का गर्म होना और राज का ऑलरेडी एक 6 लगाना, आंधी और तूफान, शोला और शबनम, अब क्या करें। राहुल राय, मंथन 11 कांदारी किंग्स बैंड्रा और शीजा 11 लालबाग टॉस के लिए पधारे। इस बार धीमी गेंद थी, पॉइंट की तरफ गई है, 1 रन पूरा किया, तेज कदम भागते हुए, दूसरा नहीं हो पाएगा।
फैजल दौड़ कर आए थे बिल्कुल चपल चीते की तरह। अब 3 गेंदे और 7 रन। और दीपक 11 स्ट्राइकर भांडुप ने टॉस जीता है, यानी कि अगर वो 6 रन भी बनाते हैं तो स्कोर समान होने पर जो टीम ने टॉस जीता है वो विजेता होगी, ये नियम है। राहुल राय को 2 अच्छी गेंदें करनी है। ही नीड्स टू बॉल 2 गुड डिलीवरीज। अग्नि परीक्षा लेते हुए राज गोठनकर, राज के सामने राहुल राय। टैप कर दिया, यानी कि इसका मतलब यह है कि 2 गेंदों में 6 रनों की जरूरत है। राहुल वराड़ के पास जाती हुई गेंद, 2 बॉल 6 रन। लेकिन ये क्रिकेट है, कोई नहीं जानता इस मैदान के ऊपर आखिरी बॉल पर 6 लगाते हुए मैंने सैंडी एसपी के दिलीप करगुटकर को देखा है। अंधेरा था, 7 बजे थे और सैंडी एसपी के लिए जीत जरूरी थी। दिलीप करगुटकर ने सचिन कदम को कहा माला जाऊ दे मी करें, और दिलीप करगुटकर ने वो 6 मार दिया। सो दिस इज क्रिकेट, यही वो मैदान है। केवल साल बदला है, खिलाड़ी बदले हैं। 2 बॉल 6 और इसके साथ ही मैच को जीता दिया है हार्ड लक विक्रोलियंस। कांग्रेचुलेशंस दीपक 11 स्ट्राइकर भांडुप। दीपक शाह के टूर्नामेंट में दीपक नाम चल रहा है और स्ट्राइकर की सर्जिकल स्ट्राइक आकाश। आज आकाश जांगिड़ नहीं कर पाए, आकाश चिंदरिया नहीं कर पाए, लेकिन यह आकाश ने कर दिया। और मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहेंगे आकाश। आइए आकाश, आपको मैन ऑफ द मैच दिया जा रहा है क्योंकि आपने बहुत बढ़िया टीम को जीत दिलाई है। फतेह मुबारक हो। मंथन 11 कांदरी किंग्स बैंड्रा और शीजा 11 लालबाग आपके लिए अब टॉस के लिए आना जरूरी है। लेकिन आकाश आइए